जय मा काली, श्री स्वामी समर्थ. बघूयात आजचं गायडन्स आपल्याला काय सांगतंय. नथिंगनेस कार्ड. हे कार्ड आपल्याला सांगतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल. जे काही आपल्याबरोबर घडत असतं किंवा या वर्ल्डमध्ये एव्हरीथिंग इज कनेक्टेड. फक्त ह्या आपल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला करायचं काय आहे की पहिली ॲक्शन घ्यायची आहे. जी काही तुमची सिच्युएशन आहे, मग ते रिलेशनशिप असू दे, वर्क एरियामध्ये असू दे, फिनॅन्शियल थिंग्समध्ये असू दे, काहीही असू दे, पहिली ॲक्शन घ्या. ती ॲक्शन होऊ दे आणि मग पेशंटली वेट करा. त्याचा रिझल्ट कसा येईल, काय येईल, मला फेवरमध्ये असेल नसेल, ह्याचं फिअर, अँक्झायटी अजिबात आणू द्यायचं नाही आहे. बिकॉज डेकमधलं हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो जे काही तुम्ही ॲक्शन घ्याल त्याचे रिझल्ट 100% तुमच्या फेवरमध्ये असणार. फ्रुटफुलच रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. फक्त ॲक्शन घेऊन पेशन्स ठेवा. बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल. असंच जर तुम्हाला तुमच्या काही पर्सनल गोष्टींसाठी रीडिंग हवं असेल तर मला DM करा जास्त माहितीसाठी. बी ब्लेस्ड ऑल ऑफ यू. थँक यू सो मच.